अंधेरीतल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या मागे लागलेली साडेसाती संपायचं नाव घेत नाहीये। गोखले पुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन झालं, त्यामुळे वाहन चालकांना अंशतः दिलासा मिळाला। मात्र असं असलं तरी बांधकाम करताना झालेल्या दुर्लक्षामुळे पुन्हा खर्च करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। का बघा। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पुलाचा पहिला टप्पा नुकताच सुरू करण्यात आला, पण नुकत्याच सुरू झालेल्या पुलामुळे वाहन चालकांना दिलासा मिळतोय, पण तो पार वळसा घालून। एका बाजूला हा गोखले ब्रिज आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहू शकता आपण हा बर्फीवाला ब्रिज आहे। बर्फीवाला ब्रिजची निर्मिती यासाठी करण्यात आली होती जेणेकरून जुहू सर्कलवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना SP रोडला यावं लागू नये, तिकडचं ट्रॅफिक जामला जाऊ नये, यासाठी या दोन ब्रिजची निर्मिती करण्यात आली होती। पण आता जर तुम्ही पाहिलात तर हा ब्रिज इथे काहीही न करता असाच रिकामा पडलेला आहे आणि याचं कारण म्हणजे ज्यावेळी नवीन गोखले ब्रिज बनवण्यात आला त्यावेळी या जुन्या ब्रिजची अलाइनमेंट लक्षात न घेता हा बांधण्यात आला असा आरोप केला होतोय। जुलै 2018 मध्ये या पुलाचा भाग कोसळला, 2 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे नोव्हेंबर 2022 पासून पूल वाहतुकीसाठी बंद केला। त्यानंतर पाडकाम करून पुलाची पुनर्बांधणी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली। इथल्या रेल्वेवरील आधीच्या गोखले उड्डाण पुलाची उंची 5.75 मीटर होती आणि हा पूल बर्फीवाला पुलाला जोडला होता। मात्र रेल्वेच्या नव्या नियमानुसार जुन्या पुलाचं पाडकाम करून उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाची उंची 1.5 मीटरनं वाढवणं अनिवार्य करण्यात आलं, त्यामुळे पुलाची उंची 2 मीटरनं वाढली असं मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं। चहल म्हणतात, हा तांत्रिक दोष नाही, IIT मुंबई VJTI या संस्थांच्या माध्यमातून येत्या 15 दिवसात रॅम्प विकसित करण्याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे। अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीनं रॅम्प उभारला जाईल। त्याचप्रमाणे डिसेंबर अखेरपर्यंत उड्डाण पुलाच्या उर्वरित 3 मार्गिकांचं कामही युद्ध पातळीवर पूर्ण करू। तर याच गोखले पुलाच्या उंचीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला जाब विचारला, तर मंत्री दीपक केसरकरांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं। उशिरा झालेला ब्रिज, अर्धवट झालेला ब्रिज ह्याच्यासाठी 2 पालकमंत्री जाऊन उद्घाटन करतात आणि तिथे जाऊन ते म्युनिसिपल कमिशनर सांगतात की विश्वप्रताप काय विश्वविक्रम केलाय, असं केलंय तसं केलंय। मुख्य गोष्ट हा इंजिनिअरिंग मार्वल। मुख्य गोष्ट म्हणजे माझी पहिली मागणी आहे, म्युनिसिपल कमिशनरना सस्पेंड केलं पाहिजे, जे रेल्वेचे पण अधिकारी आहेत त्यांना पण सस्पेंड केलं पाहिजे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी हे लवकर करण्याचा रेटा लावला गेला आणि त्याच्यातनं निकृष्ट दर्जाचं काम झालं आणि निकृष्ट दर्जाचं होण्यापेक्षा चुकीचंही झालं आणि त्याचा फटका भविष्यात पडला असता तो आता दिसतोय। रेलवे ने एक नया नियम बनाया कि इसकी हाइट 1.6 मीटर या ऐसी कुछ बढ़नी चाहिए। अगर बढ़नी चाहिए तो वो फॉलो करना ही पड़ता है, क्योंकि उनके सेफ्टी रूल्स है और उनके हिसाब से आगे चल के जो डेवलपमेंट होने वाला है उस हिसाब से वो नए ब्रिज की हाइट रखते हैं। लेकिन ये निर्णय बाद में हुआ और ब्रिज का काम पहले चालू हुआ, तो इसीलिए हाइट में जो डिफरेंस है उसके लिए सोल्यूशन निकल सकता है। तिथे अंधेरी जुहू परिसरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुलाच्या उंचीच्या घोडचुकीबद्दल मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं। गोखले ब्रिजवर जे ट्रॅफिक येत चाललंय ते 75% जुहू वर्सोवा लोखंडवाला ते साईडनी जुहू गल्लीने ट्रॅफिक फ्लो होतोय। आता जे हाईट वाढवली आहे ते 2020 पासून BMCला माहिती आहे, तर तेव्हा ते लोकांनी हाईट जे लेवल करून घ्यायला पाहिजे होती, त्यामुळे काय प्रश्न ट्रॅफिकचा सुटलं असतं। आता गोखले ब्रिज चालू झालं आहे त्याच्यामुळे लोकांना मदत झाली आहे, पण त्यावेळी त्यांनी अगर काम करून घेतलं असतं तर लोकांना लई सोय भेटली असती। नवीन गोखले पुलाची निर्मिती करताना पुलाच्या मूळ उद्देशाचा विसर हा मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाला पडला का असा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतोय। आणि यापेक्षा दुर्दैव म्हणजे या 2 पुलाच्या जोडणीसाठी पुन्हा एकदा तिसऱ्या संस्थेला नियुक्त करून पैसे खर्च करावे लागणार आहेत आणि हा पैसा जाणार आहे तो जनतेच्या खिशातून। अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।